तर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे। गेले काही दिवस मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखलाचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्याच्या तयारीमध्ये अडथळे निर्माण झालेत। त्यामुळे नियोजित पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर आपण ही दृश्य पाहतोय, शिवाजी पार्कवरची ही दृश्य आहेत। आज उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र सध्या शिवाजी पार्कवर आपल्याला चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, सध्या शिवाजी पार्कवर आपल्याला चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत, कशा पद्धतीने नियोजन केलं जातंय? तर आपण ही दृश्य पाहतोय, दसरा मेळाव्याची तयारी सध्या सुरू आहे। मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये आणि त्यामुळे शिवाजी पार्कच्या मैदानावर चिखल आपल्याला पाहायला मिळतोय, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने याचं नियोजन केलं जाईल हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। कारण शिवाजी पार्क म्हटलं आणि त्याचबरोबर शिवसेनेचा मेळावा म्हटला तर मोठ्या प्रमाणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक इकडे दाखल होत असतात। त्यामुळे आता काय नेमकं पक्षाकडून केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, मोठ्या प्रमाणात चिखल आहे, पाणी साचलेलं आहे, काय नेमकं पक्षाकडून आता तयारी केली जाते? नक्की श्वेता, खरं तर काल स्थानिक आमदार महेश सावंत यांनी जी माहिती दिलेली होती त्यांनी असं सांगितलेलं होतं की पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगून पंपाच्या सहाय्याने इथे जे पाणी साचलेलं आहे ते पाण्याचा निचरा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। तर काहीसा प्रयत्न त्यांचा यशस्वी देखील ठरलेला होता। मात्र काल रात्री पुन्हा मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली आणि अजून आज आपल्याला जैसे थे परिस्थिती पाहायला मिळत आहे। आता स्टेज उभारायला सुरुवात झालेली आहे। असं असताना म्हणजे एक भव्य दिव्य स्टेज उभारलं जात असताना स्टेजच्या समोरची जर आपण बाजू जर बघितली तर चिखल आणि पाणी ठिकठिकाणी साचल्याचं पाहायला मिळते। आता येणाऱ्या शिवसैनिकांसाठी मोठ्या संख्येनं खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। मात्र आपण जर लक्षपूर्वक जर बघितलं तर जिथे जिथे खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत तिथे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतं। आता दसऱ्यानिमित्त ज्या पदाधिकारी जे नेते कार्यकर्ते या ठिकाणी येत असतात, नटून नवीन साड्या नवीन कपडे घालून येत असतात आणि असं या चिखलामध्ये आता त्यांना आता बसावं लागणार आहे। मात्र काही शिवसैनिकांशी बोलल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की किती चिखल असू द्या, किती पाणी साचलं तरी आम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी या मैदानामध्ये उपस्थित राहून भाषण ऐकणार, विचारांचं सोनं लुटणार। आता ही दृश्य आपण संपूर्णपणे स्टेजवरून या संपूर्ण मैदानाचा आढावा घेतोय। जिथे आपली नजर जाईल तिथे पाणी आणि चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळते। म्हणजे याच संपूर्ण वातावरणामध्ये या संपूर्ण परिस्थितीमध्ये आज शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याकडनं विचारांचं सोनं लुटतील। खरं तर मागील काही वर्षांपासून शिवसेना पक्षाची अशी परंपरा राहिलेली आहे की शिवतीर्थ याच मैदानावरती त्यांचा दसरा मेळावा दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं पार पडतो आणि ती परंपरा कायम ठेवण्यासाठी याच पावसामध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा पार पडणार आहे। आता हा जो संपूर्ण परिसर आहे इथे पक्षाचे महत्त्वाचे नेते रश्मी ठाकरे, ठाकरे कुटुंबियातील सदस्य या ठिकाणी बसतात। मात्र तिथे सुद्धा आपल्याला चिखल पाहायला मिळते। जिथे नजर जाईल अगदी उद्धव ठाकरे यांची एंट्री स्टेजच्या मागून होणार आहे। आता आम्ही चालत आलो तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात चिखल पाहायला मिळते। म्हणजे येण्या जाण्यासाठी देखील त्या ठिकाणी आता काही वेळा पुढील काही तासामध्ये तिथे उद्धव ठाकरे यांच्या येण्यासाठी व्यवस्था केली जाईल। मात्र तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात चिखल साचले। आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते, म्हणजे पावसाचा संकट अजूनही कायम आहे। जर दिवसभरामध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली तर परिस्थिती मात्र अजून आपल्याला खराब पाहायला मिळेल। शिवसैनिक आता यायला सुरुवात झालेली आहे, त्यांच्यामध्ये एक वेगळा जल्लोष आहे, उत्साह आहे। किती पाणी जर साचलं तरी आम्ही थांबणार। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण थोडक्यात त्यांची भूमिका जाणून घेऊयात। काय म्हणणं आहे तुमचं? एवढं चिखल आहे, पाणी साचलंय, इथं पाणी साचलंय पण आम्ही दरवर्षीप्रमाणे जे येतो का त्यापेक्षा यावर्षी इथं पाण्याचं जास्त आहे। इथं म्हणजे आम्ही आता चालता पण येत नाही, पण तरी पण पब्लिक आहे ना, आम्हाला तरी वाटतं आम्ही दरवर्षीचा आम्हाला अनुभव आहे इथं साहेबांचा ते विचार ऐकायला इथं जे पब्लिक गोळा होते याचा फटका बसणार का शिवसैनिकांच्या संख्येवर? नाही, काहीच बसणार नाही, कारण इथं बसायला सुद्धा जागा राहत नाही। आम्हाला चांगलं माहिती आहे त्या चांगल्या पद्धतीने। आणि आम्ही इतक्या लांबून आलो की आम्ही शिर्डीमधून आलेलो आहे।
तर दरवर्षीप्रमाणे आम्ही भरपूर लोक इथून येत असतात, तर आम्ही आमच्या सहकार्याने येत असतो.